शरद कृषी प्रदर्शन युथ फेस्टिवल उद्घाटन आमदार रोहितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले। बातमी येत आहे खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार यांच्याकडून। शरद कृषी महोत्सव लोणंद महोत्सवामध्ये आज चौथ्या दिवशी जल्लोष तरुणाईचा युथ फेस्टिवल हे उद्घाटन माननीय कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांच्या हस्ते झाले। या कृषी महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे गेली 6 वर्षे माननीय डॉक्टर नितीन सावंत यांच्या अथक प्रयत्नामधून आणि जिद्दीने तसेच त्यांच्या सुपीक कल्पनेमधून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते। या कृषी महोत्सवात जगातील सर्वात लहान राधा नावाची म्हैस आणि खटावचे फौजी यांचा 1 टन वजनाचा मुरा जातीचा रेडा, त्याची लांबी 8.5 फूट, उंची 6 फूट तसेच अनेक प्रकारचे पशुपक्षी आणि प्राणी पाहण्यासाठी लोणंद आणि लोणंद पंचक्रोशीतील लहान मुलांपासून ते आजोबांपर्यंत तुफान गर्दी पाहायला मिळाली। या प्रदर्शनामध्ये 250 स्टॉल असून या स्टॉलमध्ये अनेक प्रकारचे लहान मुलापासून घर वस्तू, संसारिक वस्तू आणि शेतकऱ्यांना लागणारे सर्व अवजारे तसेच सोलर ट्रॅक्टर आणि खवय्यांसाठी पानाच्या पानपट्टीपासून ते जेवणापर्यंत सर्व पदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली। महिला बचत गटांनी तयार केलेल्या निरनिराळ्या वस्तू आणि खाद्यपदार्थ याचा लाभ सर्वांनी घेतला। या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे 4ही दिवस रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली। आज युथ फेस्टिवल निमित्त लोणंद पंचक्रोशीतील 23 शाळांमधील लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतला। या लहान मुलांचे कौतुक स्वतः आमदार रोहित दादांनी केले आणि त्यांचेही लहानपण आठवलं। दादांनी आपलं मनोगत व्यक्त करताना लहानपणीचे किस्से सांगून टाकले। या कार्यक्रमासाठी अभिजित होवाळ, अनिरुद्ध गाढवे, राहुल घाडगे, बापूराव धाईगुडे, हर्षवर्धन शेळके पाटील, शैलजाताई खरात, सुरेश शेळके, स्वप्नील क्षीरसागर, मयूर क्षीरसागर, शेखर क्षीरसागर हे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनमोहन दास खुडे यांनी केले, तर आभार आदर्श पुरस्काराने सन्मानित केलेले माननीय रघुनाथ शेळके सर यांनी केले। त्याबद्दल मी दिलगिरी प्रथमतः व्यक्त करतो। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे एक युथ फेस्टिवल हे आज या कृषी प्रदर्शनच्या माध्यमातून आपल्याला एक व्यासपीठ या तरुणांना या ठिकाणी मिळत आहे आपलं सादरीकरण करण्यासाठी। आणि या युथ फेस्टिवलच्या निमित्तानं अतिशय सुंदर असे कार्यक्रम आपण या कृषी महोत्सवामध्ये सगळ्यांचे होताना पाहतोय। तरी देखील या कृषी महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या सर्वच तरुणांना आणि इथं उपस्थित असलेले सर्व बालचमूंना, कलाकारांना मी मनापासून अभिनंदन करेन की अतिशय सुंदर असं सादरीकरण या ठिकाणी आपण करत आहात। नक्कीच हे युवकांच्या मध्ये, या पिढीमध्ये अनेक समस्या आहेत आणि मोबाईलच्या समस्यावरती या नर्सिंगच्या कॉलेजनी अतिशय सुंदर असं सादरीकरण केलेलं आहे। त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि यापुढेही युवकांच्यासाठी आमच्याकडून हीच पुढे वाटचाल आमची एक त्यांना व्यासपीठ देण्याची राहील। त्याचबरोबर या ठिकाणी हे कृष्णामाईचा लोगो आपण पाहताय, तर येणाऱ्या काळामध्ये युवक तर आपल्याला असं वाटायचं आता लय भारी झालं, काय टेन्शन नाही। पण गेल्या 5-6 वर्षामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल होत चालले। आणि हे जे मार्क झुकरबर्ग जगातला 5वा श्रीमंत माणूस जर बोलत असेल की 3 वर्षानंतर ही कामं सुद्धा जर कम्प्युटरच करणार असतील, तर मग आहे त्या लोकांना सुद्धा हाताला काम राहणार नाही। तर नवीन जे आज शिकत आहेत, म्हणजे तुमची जी पिढी आहे, त्यांनी सुद्धा विचार करण्याची जरूरत आहे, उद्या आपण काय करणार आहोत। खरं तर मला आश्चर्य वाटतं, आम्ही आमदार म्हणून अधिवेशनामध्ये जेव्हा जातो तेव्हा या विषयावर चर्चा होत नाही। आमची ही लहान मुलं आज 1ली ते 2री 3री मध्ये आहे, जे 20 वर्षानंतर कॉलेजमध्ये जातील तेव्हा काय परिस्थिती असेल, त्या परिस्थितीकडे बघून आज शिक्षणामध्ये बदल करायचे आहेत का, याच्याबद्दलची चर्चा अधिवेशनामध्ये दुर्दैवाने होत नाही। आमच्या ITI मध्ये असणारी मुलं, त्यांच्या ITI मध्ये ते मनापासून शिकतात, त्यांचे शिक्षक त्यांना मनापासून शिकवतात। पण त्या ITI मध्ये ज्या मशीन आहेत, ज्याच्यावर ते आज शिकतात, त्या मशीन आज खऱ्या अर्थाने वापरल्या जातात का, त्याच्यामध्ये खूप मोठे बदल झालेत। आज इलेक्ट्रिक गाड्या आल्यात, इंजिन सुद्धा आज इलेक्ट्रॉनिक झालेले आहेत। त्यामुळे आज जे आम्हाला शिकवलं जातं त्याच्या खऱ्या अर्थाने आम्हाला नोकऱ्या मिळणार आहेत का,
याच्याबद्दलची चर्चा अधिवेशनामध्ये होत नाही. आमच्या आरोग्याबद्दलची चर्चा होत नाही. शिक्षणामध्ये व तसंच उद्या जाऊन नोकऱ्यांमध्ये काय परिस्थिती आहे त्याच्याबद्दलची चर्चा होत नाही. ही आम्हाला खंत वाटते. आणि जेव्हा आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आम्हाला बोलून दिलं जात नाही. पण आज जर या बाबतीतली चर्चा झाली नाही तर उद्याचा काळ अतिशय धोकादायक नाही तर अडचणीचा असू शकतो. आणि याचा विचार हा सर्वांनीच त्या ठिकाणी केला पाहिजे. राजकारण करत असताना आम्ही सकारात्मक राजकारण करण्याचा विचार करतो. त्याच्यामध्ये नोकरीवर बोलतो, आम्ही शिक्षणावर बोलतो, आम्ही आरोग्यावर बोलतो, शेतकऱ्यावर बोलतो, कष्टकऱ्यांवर बोलतो. पण आजचं राजकारण आपण जर बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये रोमन एम्पायर जे होतं, रोमन एम्पायरने अर्ध्या जगावर राज्य 1500 वर्ष तिथं केलं होतं. तर रोमन एम्पायरने काय केलं होतं? त्यांनी फक्त 3-4 गोष्टी केल्या होत्या. त्यांनी गटागटामध्ये वाद लावले.
सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।